हे पुस्तक लिहिण्याचं कारण काय? आपल्याकडे कोविडची साथ आल्यापासून जगामध्ये आपण असं पाहतो की गेल्या 200 वर्षामध्ये जो काही जगाने समृद्धीचा प्रवास केला असं आपण समजत होतो आणि अनेक देश समृद्ध झालेले होते, परंतु कोविडने संपूर्ण जगाला आता नागवं केलेलं आहे. आणि नेमकी कोणाची प्रगती झाली, कोण श्रीमंत झालं आणि कोणाचे प्रश्न सुटले आणि कोण अद्याप तसंच राहिलेलं आहे, याच्या संबंधीची जी काही आता माहिती आपल्याला उपलब्ध होते, याच्यातून असं दिसतंय की जगातले कोट्यावधी लोक हे भांडवलशाहीने निकामी केलेले आहेत. कारण तंत्रज्ञानाच्या वापराने माणसं पूर्णपणे बेकार झालेली आहेत आणि एका देशामध्ये सुद्धा स्थलांतराची संख्या कोट्यावधींची आहे. तेव्हा जगामधले हे जे असे लोक आहेत की जे सर्वसामान्यपणे या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आलेले नाहीत, जे आता उघड झालेले आहे आणि ज्यांच्या मताशिवाय भांडवलशाही राज्यकर्ते निवडून येतात, त्यांना काही त्यांचं घेणं देणं नसतं, त्यांच्या मताची आवश्यकता पण नसते. तेव्हा अशा लोकांचं करायचं काय, असा माझ्या मनामध्ये प्रश्न आला आणि मला असं वाटलं की आता आपण गांधीकडे वळणं फार आवश्यक आहे. फक्त आपल्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगातल्या मनुष्यजातीसाठी. गांधींनी या सगळ्या लोकांना, जे निकामी झालेले आहेत, जे उपयोगशून्य झालेले आहेत, त्यांना एक संदेश 1916 साली दिला होता आणि तो संदेश होता की तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानासाठी जीवाची बाजी लावून लढावं लागेल. हा जो संदेश गांधींनी दिलेला होता तो या लोकांच्यासाठी होता आणि म्हणून हे जे कोट्यावधी लोक संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत, या लोकांना फक्त आज गांधीजींचा संदेश हा एवढाच वाली दिसतो, त्याच्याशिवाय इतर कोणी वाली दिसत नाही. म्हणून आजच्या या संघर्षामध्ये या लोकांना लढण्याची शिकवण देण्याची आणि तेही अहिंसेच्या मार्गाने लढण्याची शिकवण देण्याचं जे काम महात्मा गांधींनी केलेलं होतं, ते जगाच्या इतिहासात अभूतपूर्व असं होतं. आणि म्हणून मला असं वाटलं की संपूर्ण जगाच्या वैचारिक क्षेत्रामध्ये गांधी केंद्रस्थानी आले पाहिजेत आणि त्या दृष्टीने जगातल्या वैचारिक क्षेत्रामध्ये त्याची पुनर्मांडणी झाली पाहिजे. म्हणून मी गांधींच्याकडे वळलो. हे संपूर्णपणे नवं आकलन आहे. खरं म्हणजे हे पुस्तक जवळजवळ 800 पानांचं आहे. ते लोकवाङ्मयाने प्रकाशित केलेले आहे आणि ते भारताच्या 5 भाषांच्या मध्ये आता प्रकाशित होतंय. उरलेल्या भाषांच्या मध्ये ते नंतर प्रकाशित होणार आहे. याच्यामध्ये नवं आकलन असं आहे की आतापर्यंत गांधीजींची पाश्चिमात्याने जी काही चरित्र लिहिली, जवळजवळ 500 चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत आणि भारतीय लोकांनी जी काही चरित्र लिहिली, मग ते प्यारेलाल असतील, तेंडुलकर असतील, सुशीला नय्यर असेल किंवा बाकीचे लोक असतील, यांनी जी चरित्र लिहिलेली आहे त्याच्यात एक गोष्ट आलेली नाही आणि
एक गोष्ट नव्हे, अशा अनेक गोष्टी आलेल्या नाही की ज्या गोष्टी गांधीच्या चरित्रामध्ये होत्या परंतु त्या आलेल्या नाही. आता याच्यात झालं काय, विशेषतः गांधी आंबेडकर संबंध जे आहे तर त्याच्यामध्ये सर्व चरित्र जर तुम्ही बघितली गांधींची तर तुम्हाला अगदी उडता उल्लेख आंबेडकरांचा दिसेल. म्हणजे एक तर पुणे कराराच्या वेळेचा तेवढा सोडला तर बाकी कुठेही आंबेडकरांचा उल्लेख नाही. खरं म्हणजे गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधाचा हा विषय एका पूर्ण ग्रंथाचा विषय आहे आणि याचे जे मूलभूत स्रोत आहे गांधी आंबेडकर संबंधांचे ते मराठी भाषेत आहेत. आणि या लोकांना मराठी भाषा येत नसल्यामुळे ज्यांनी गांधींची चरित्र लिहिली त्यांना हे ओरिजिनल स्रोत गांधी आंबेडकर संबंधांचे सापडलेलेच नव्हते. आणि त्याच्यामुळे गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधामध्ये खूप विकृत माहिती अनेक चरित्रकारांनी लिहिलेली आहे. परंतु गांधी आणि आंबेडकरांच्या मध्ये एक आंतरिक सामंजस्य होतं. दोघांच्या मध्ये एक आंतरिक सामंजस्य होतं. दोघेही एकमेकांना अतिशय रिस्पेक्ट देत होते आणि दोघांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. ते दोघे राजकीय दृष्ट्या एकमेकांचे टीकाकार होते ही गोष्ट खरी आणि त्यांच्यामध्ये मतभेद होते ही गोष्ट खरी आणि ते मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते ही गोष्ट खरी. पण गांधी एक व्यक्ती म्हणून आणि आंबेडकर एक व्यक्ती म्हणून किंवा हे दोन महापुरुष म्हणून जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये एक आंतरिक संवाद होता आणि हा आंतरिक संवाद तुम्हाला मराठी भाषेत सापडतो. तो सगळा आंबेडकरांनी ची जी वृत्तपत्र होती विशेषतः बहिष्कृत भारत, जनता आणि समता हे जे 3 वृत्तपत्र त्यांची होती याच्यामध्ये प्रचंड लेख लिहिलेले आहेत गांधींच्या बद्दल. आंबेडकरांच्या बद्दल गांधींचं काय म्हणणं होतं याच्या संबंधीचे लेख आहेत. आणि हे सगळं तपासलं तर तुम्हाला असं वाटेल की गांधींचं तुम्हाला पुन्हा चरित्र लिहावं लागेल आणि आंबेडकरांचं पण पुन्हा चरित्र लिहावं लागेल. हा, मी मुद्दाम असं मी म्हटलं की कारण तुम्ही गांधींच्या खुनाचंही नव्यानं आकलन आणि नवीन तुम्ही माहिती आता दिलेली आहे. कारण पूर्वीची काही माहिती होती त्यापेक्षा वेगळी माहिती त्याच्यामध्ये. कसं आहे, गांधींचा खून का झाला असा जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नथुराम गोडसे उभे राहतात. ही गोष्ट खरी आहे की त्यांचा या खुनामध्ये मोठा वाटा होता. परंतु गांधीच्या खुनाचे अगोदर 6 प्रयत्न झाले होते पण त्यात यशस्वी झालं नाही. कोणीच यशस्वी झाले नाही. काय यशस्वी झाले नाही? गांधीचा खून करणं एवढं अवघड होतं का? काय यशस्वी झाले नाही? यशस्वी ते झाले नाहीत याचं एक कारण असं आहे की गांधी ज्या प्रस्थापित समाज शक्तीवर स्वार झालेली होती त्या भांडवलदार, जमीनदार आणि आपल्या देशातले संस्थानिक यांना तोपर्यंत त्यांचा पाठिंबा या संस्थांना नव्हता. आणि ज्यावेळी गांधींनी मी कम्युनिस्ट आहे असं जाहीर केलं 1946 साली, ते मी येणारच आहे पुढे पण, आणि त्याच्यानंतर ही सगळी परिस्थिती बदलली आणि बदलल्यानंतर त्यांनी या सगळ्या सत्ताधारी वर्गाने यांना हत्यारं पुरवली, यांना भरपूर पैसा दिला. कोणत्या संस्थानिकांनी पैसे दिले, परचुरे नावाच्या कोणत्या माणसाला किती हजार रुपये दिले आणि कोणी कोणी शस्त्र पुरवठा केला याची सगळी माहिती आता उजेडात आलेली आहे. आणि त्याचबरोबर काँग्रेसचे जे महान पुढारी होते यांना हे माहिती होतं की गांधीचा खून होणार आहे. हे माहिती असूनही ते गप्प बसलेले होते. ते पण आता उजेडात आलेले आहे. तेव्हा गांधीचा खून ज्यावेळी सत्ताधारी वर्गाची, प्रस्थापित वर्गाची मान्यता या लोकांना मिळाली त्यावेळी झाला. म्हणून हा खून या देशातली प्रस्थापित शक्ती आणि तिच्या पोटातून उदयाला आलेली ही जी फॅसिस्ट हिंदू राष्ट्रवादी शक्ती होती
यांनी अतिशय नियोजनबद्ध केलेला हा कट होता आणि तो नथुरामनी यशस्वी केला. तर तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणजे तुमचं सगळं प्रतिपादन आहे की गांधींना समजून घ्यायचं असेल तर आधी आंबेडकरांना पूर्वग्रह न ठेवता समजून घेतलं पाहिजे आणि व्हाईस वर्सा असं तुम्ही म्हटलं. हो. तर असं म्हणण्याचं कारण काय? असं म्हणण्याची 2 कारण आहेत. पहिलं कारण असं की गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा त्यांचा एक अतिशय जवळचा सहकारी आणि मित्र अँड्रूज नावाचा, त्यांनी 1915 साली गोपाळकृष्ण गोखले यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की आता गांधींचं काम इथलं संपलेलं आहे, त्यांना तुम्ही घेऊन जा, ते पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि गांधी इथं राहिले तर त्यांच्या विरोधात सगळे लोक जातील. तेव्हा गांधींनी हा देश त्यांच्यासाठी आणि समाजासाठी सोडणं फार आवश्यक आहे. समाजासाठी सोडणं याच्यासाठी आवश्यक आहे की गांधी जर इथे राहिले तर दक्षिण आफ्रिकेला भविष्य काळात कोणीही नेता मिळणार नाही आणि दक्षिण आफ्रिकेतले सगळे नेते ड्वार्फ होतील, म्हणजे छोट्या छोट्या कदाचे होतील. तेव्हा गांधींना इथून तुम्ही घेऊन जा. अँड्रूज हा एकटाच माणूस होता की जो गांधींना मोहन या नावाने हाक मारत होता. आता प्रश्न असा आहे की गांधी असं का वागत होते? गांधी 1920 सालापर्यंत इथे आले तरी त्यांच्या विरोधात कोणी बोलत नव्हतं, दक्षिण आफ्रिकेत कोणी बोलत नव्हतं. ते फक्त डिक्टेट करीत होते आणि त्याचं पालन केलं जात होतं. गांधी आणि आंबेडकरांची भेट 1931 ला पहिल्यांदा झाली आणि गांधींच्या तोंडावर त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून आंबेडकरांनी हे सांगितलं की या जगामध्ये अनेक महात्मा येतात आणि जातात, ते फक्त जमिनीवरची धूळ उडवतात, धुराळा उडवतात, परंतु जमिनीची लेवल, जमिनीची पातळी मात्र उंचावू शकत नाही, हे तुम्ही ध्यानात घ्या. आणि म्हणाले मला मातृभूमी नाही, पण जरी मला मातृभूमी नसली तरी मला सद्सद्विवेक बुद्धी आहे. आणि हा जो हे जे आक्रमण आंबेडकरांनी केलेलं होतं त्यामुळे गांधीतला महात्मा हैराण झाला, कारण असं त्याला कोणी बोललंच नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर गांधी आंबेडकरांच्यावर रागावले नाही. गांधींचं मोठेपण याच्यात आहे की ते रागवले नाही, ते आत्मचिंतन करू लागले, ते आत्मटीका करू लागले आणि त्याच्यातून गांधी हळूहळू हळू बदलायला सुरुवात झाली. जे गांधी अस्पृश्यतेच्या प्रश्नाच्या विरोधी लढत होते पण जाती संस्थेचा पुरस्कार करत होते, आंबेडकरांनी जेव्हा एनिलिशन ऑफ कास्ट नावाचं भाषण दिलं जातपात तोडक मंडळाला लाहोरच्या, त्याला प्रतिक्रिया देताना गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जो संवाद आणि संघर्ष झाला त्याच्यातून असं दिसतं की गांधी त्यावेळी तोपर्यंत जातीचे समर्थक होते, तोपर्यंत वर्णव्यवस्थेचे समर्थक होते, पण आंबेडकरांच्या या आघाताने गांधी अस्पृश्यतेकडून जाती संस्थेच्या विरोधाकडे गेले आणि शेवटी वर्णव्यवस्थेच्या विरोधाकडे गेले आणि जाती संस्थेच्या विरोधी आणि वर्णव्यवस्थेच्या विरोधी पण बोलायला लागले. इतकंच नव्हे तर आंतरजातीय विवाहांना त्यांनी पाठिंबा दिला, सहभोजनाला त्यांनी पाठिंबा दिला आणि स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह केला. त्याला पुण्यातल्या ब्राह्मणाने प्रचंड विरोध केला, शंकराचार्यांनी विरोध केला अस्पृश्यतेच्या प्रश्नावरती. तेव्हा आंबेडकरांच्या या घणाघाती टीकेने गांधी बदलत 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 गेले आणि खऱ्या अर्थानं भारताला शोभावा असा एक महात्मा, एक महापुरुष मिळाला. तो आंबेडकर जर त्यांना एक टीकाकार म्हणून लाभले नसते तर गांधी जातीचा पुरस्कार करत राहिले असते, गांधी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करत राहिले असते आणि ते भारताच्या दृष्टीने बहुजन समाजाचे आणि दलितांचे महात्मा होऊ शकले नसते. म्हणून अगोदर आंबेडकर समजून घ्यावा लागतो
मग तुम्हाला गांधी समजतो. याच्या उलट असं आहे की आंबेडकरांची जेव्हा घटना परिषदेतली मुदत संपली, कारण ते ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तो मतदारसंघ पाकिस्तानात गेला. म्युरियल लेस्टर नावाची एक बाई त्यावेळी भारतात आली, जी अतिशय जागतिक शांततेची फार मोठी पुरस्कर्ती होती आणि ती नेता होती जागतिक पातळीवरती, म्हणजे गांधीच्या समकक्ष अशी होती. गांधीजी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले त्यावेळी तिच्याच आश्रमात उतरलेले होते लंडनमध्ये, ईस्ट एंडला. तर ती ज्यावेळी भारतात आली त्यावेळी तिने गांधींचं तिचं भांडण झालं. ती म्हणाली की आंबेडकरांच्या विद्वत्तेचा तुम्ही का उपयोग करून घेत नाही देशाच्या भविष्यासाठी. गांधी म्हणाले की माझी खूप इच्छा आहे, परंतु काँग्रेसवाले माझं काहीच ऐकत नाही. तेव्हा तू त्यांच्याकडे जा आणि आंबेडकरांना विचार त्यांची यायची तयारी आहे. ती मुंबईला आली. ड्रेसर नावाची एक अमेरिकन मिशनरी होती आणि एक डॉक्टर होता लंडनचा. त्यांच्याशी आंबेडकरांचा स्नेह होता आणि ते मधून अधून भेटत असत. म्युरियल लेस्टर ही ड्रेसर बाईकडे आली, बाबासाहेबांना बोलून घेतलं आणि चर्चा सुरू झाली. लेस्टरने विचारलं की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून काय करणार आहात? मग आंबेडकरांनी अख्खा पाडा वाचला की गांधींनी कसा त्रास दिला, काय केलं, काँग्रेसने कसा त्रास दिला, काय केलं. म्युरियल लेस्टर म्हणाली की फॉरगेट इट डॉक्टर, तो पास्ट आहे, भविष्याबद्दल बोला. आंबेडकरांनी काही उत्तर दिलं नाही. ती उठताना म्हणाली की ज्या अर्थी तुम्ही काही उत्तर दिलं नाही त्या अर्थी तुमचा मी होकार समजते, गांधीकडे. ती दुसऱ्या दिवशी गांधींच्याकडे बग्गी कॉलनीत गेली दिल्लीत आणि तिने सांगितलं की आंबेडकरांची तयारी आहे यायची. आंबेडकरांनी लगेच राजेंद्र प्रसादांना बोलवून घेतलं, वल्लभभाई पटेलांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की येणारं जे घटना समितीचं अधिवेशन आहे त्याच्यात मला आंबेडकर पाहिजे. गांधींनी सांगितलं. त्याच दिवशी बॅरिस्टर जयकरांनी त्याच्या अगोदर राजीनामा दिलेला असल्यामुळे एक जागा रिकामी होती मुंबई प्रदेशातून. तर त्याच दिवशी बाळासाहेब खेरानं सरदार पटेल आणि प्रसाद या दोघांनी पत्र लिहिली. फोनवर पण ते बोलले आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आंबेडकर बिनविरोधी निवडून येतील असं बघा आणि लवकरात लवकर ती निवडणूक घ्या, कारण येत्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आम्हाला आंबेडकर पाहिजे. त्या दोघांची पत्र उपलब्ध आहेत आज. आणि मग बाळासाहेब खेरानी हे सगळं एक फिल्डिंग केलं की आंबेडकरांना कसं निवडून पाठवलं. गंमत अशी की 1945 साली आंबेडकरांचा एक ग्रंथ आला होता, त्याचं नाव होतं व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू अनटचेबल्स. तेव्हा 1945 साली जे आंबेडकर गांधींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केला असा प्रश्न विचारत होते, तेच आंबेडकर 1946 साली काँग्रेसच्या तिकिटावरती घटना परिषदेचे सदस्य म्हणून गेले. त्यांची ड्राफ्ट कमिटीमध्ये निवड झाली. मसुदा समितीच्या बैठकीमध्ये ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि नंतर त्यांना कायदे मंत्रीपद देण्यात आले. खरं म्हणजे कायदा मंत्री होण्याची इच्छा राजेंद्र प्रसादांची होती, पण गांधी असं म्हणाले की राजेंद्र प्रसादांना आंबेडकरांच्या पेक्षा जास्त कायदा समजतो का, घटनात्मक कायदा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 सालची राज्यघटना तयार करताना किती श्रम घेतले होते आणि कसा तो ड्राफ्ट केला होता हे गांधींना माहिती होतं. त्यामुळे गांधी बाबासाहेबांच्याकडे घटनातज्ञ म्हणून बघत होते. तेव्हा अगोदर गांधी समजून घ्यावं लागेल, मग तुम्हाला आंबेडकर समजतंय. तेव्हा आंबेडकर आणि गांधी हे असं चमत्कारिक व्यक्तिमत्व आहे, इक्वेशन आहे की ते दोघे एकमेकांच्या दृष्टीने बदलले. गांधींच्या या सगळ्या विचारांच्यामुळे आंबेडकर जातीय राजकारण सोडून वर्गीय राजकारणात गेले, कामगार नेते झाले, त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढला आणि त्याच्यानंतर ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलू लागले आणि भारताचं संविधान निर्मिती त्यांनी केली. तेव्हा आंबेडकर पण बदलले, गांधी पण बदलले.
तुम्ही पुस्तकामध्ये म्हटलं की गांधीजी हे आध्यात्मिक होते आणि तुम्ही गांधीजी हे आध्यात्मिक होते हा. आणि वेगळ्या अर्थाने अध्यात्म म्हणजे काय तुम्ही ते हो. त्याच्यामध्ये मांडलंय. हो. तर तो एक प्रश्न आणि त्याला जोडून पुढचा प्रश्न आहे की गांधीजींना त्यांच्या पूर्ण रूपात समजून घेणं हे अवघड आहे असं तुम्ही म्हटलंय. तर ते तसं का म्हटलंय? कसं आहे, खरं म्हणजे एखादा महापुरुष सोडा, सामान्य माणसाला सुद्धा त्याच्या पूर्ण रूपात समजून घेणं फार अवघड आहे. कारण माणूस हा अतिशय अगाध, अनंत, असीम आणि विविध रूपधारी प्राणी. त्याच्यामुळे सामान्य माणसाला सुद्धा समजून घेणं अवघड आहे. गांधी तर महापुरुष होता, त्यामुळे त्याला समजून घेणं तर अधिक अवघड आहे. कारण आपण आपली जितकी क्षमता आहे त्यांना समजून घेण्याची, आपल्या क्षमतेप्रमाणे आपण त्यांना समजावून घेतो. जशी जशी तुमची क्षमता वाढेल समजून घेण्याची. कारण गांधी हा एकमेव महात्मा असा आहे की जो कोणालाही आत प्रवेश करू देत नाही त्याच्यात. आणि तुम्हाला एखाद्या महापुरुषाच्या आत प्रवेश केल्याशिवाय तो तुम्हाला समजून घेता येत नाही. तेव्हा या दृष्टीने जर विचार केला तर गांधी समजून घेणं ही तशी खूप अवघड गोष्ट आहे. आता तुम्ही अध्यात्माबद्दल म्हणाल, काय झालेलं आहे अलीकडे की विज्ञानाने, तंत्रज्ञानाने आणि बुद्धिवादाने असे काही प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे की अध्यात्माचा मानवी जीवनाशी काय संबंध आहे. अध्यात्म हे थोतांड आहे, परंतु तसं नाही. अध्यात्म हे माणसाच्या उत्क्रांतीतच आलेलं आहे. 70,000 वर्षापूर्वी माणसाच्या उत्क्रांतीमध्ये एक क्रांती घडली. तिला कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन असं म्हणतात. म्हणजे ती बोध क्रांती होती. म्हणजे माणसाला आपण कोणीतरी आहोत याची जाणीव झाली, म्हणजे आत्मभान झालं. आणि माणूस स्वतःला प्रश्न विचारायला लागला. हे स्वतःला प्रश्न विचारणं जे इथून अध्यात्म सुरू होतं. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे अध्यात्म म्हणजे माणसाला जसं एक बाह्य जीवन असतं, एक व्यावहारिक जीवन असतं, तसं एक आंतरिक जीवन पण असतं, तसं एक आंतरविश्व पण असतं. आणि हे माणसाचं बाह्य विश्व आणि आंतरविश्व एकमेकांशी संघर्ष करून आणि एकमेकांशी संयोग करून, एकमेकांशी मेलाप करून मानवी वैचारिक जीवन वृद्धिंगत होत असतं. म्हणून अध्यात्माकडे दुर्लक्ष करता कामा नये. नाहीतर तुम्ही माणसाचा यंत्रवत विचार कराल. आणि तसा विचार करणारी एक परंपरा तत्वज्ञानामध्ये आहे, माणूस एक यंत्र म्हणून. तेव्हा गांधीला असं वाटत नव्हतं. गांधी हे मानत होते की माणसाला एक आंतरविश्व पण आहे आणि एक बाह्य विश्व पण आहे. तुम्ही असं म्हटलंय की विशेषतः आंबेडकरी तरुणांनी गांधींना समजून घेण्याची जास्त गरज आहे आता, असं का म्हटलं? याचं कारण असं आहे की भारतीय राजकारणामध्ये गांधींचे सगळ्यात कडवे विरोधक जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा असले, तरीही दलित चळवळीच्या मध्ये असा एक भ्रम निर्माण झालेला आहे की गांधी हे आंबेडकरांचे विरोधक होते. आणि आज दलित चळवळ ही संपूर्ण भारतामध्ये संघटित होते. तिच्यामध्ये एक प्रचंड ताकद आहे, एक ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा गांधी विरोधात पूर्णपणे व्यर्थ जाऊ नये. त्याने गांधींना नीट समजून घेतलं पाहिजे. याचं कारण असं की गांधींनी हा पहिला माणूस गांधी की ज्याने अस्पृश्यता विरोधीचा प्रश्न जागतिक पातळीवर नेला. तो कधी ते याच्यामध्ये असताना, दक्षिण आफ्रिकेत असताना 1915 साली ते भारतात आले. तो अस्पृश्यता नष्ट करणे, हिंदू मुसलमान ऐक्य करणे आणि ग्रामोद्योग सुरू करणे हे 3 कार्यक्रम घेऊन आले. हे तिन्ही कार्यक्रम ज्यावेळी गांधींनी घेतले होते
त्यावेळी बाबासाहेब इंग्लंडमध्ये शिक्षण घेत, कारण बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या वयामध्ये 21-22 वर्षांचं अंतर. तेव्हा गांधी हा पहिला माणूस की ज्यांनी हा प्रश्न जागतिक पातळीवर नेला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की गांधींनी जाती मोडण्यासाठी आंतरजातीय सहभोजनाचा प्रयोग सुरू केला आणि त्याच्यासाठी त्यांनी गद्रे नावाचे एक जे ग्रस्त होते त्या गद्र्यांना पुढे केलं आणि ते गद्रे तो कार्यक्रम घेत असत. 1957-58 साली एका कार्यक्रमाला मी पण उपस्थित होतो, ज्यावेळी मी 9वीत होतो. म्हणजे राजूरला सर्वोदय विद्या मंदिरामध्ये तो कार्यक्रम झालेला होता. मला चांगला आठवतंय, काळे टोपे घातलेले गद्रे ते हे करत असत, सत्यनारायणाची पूजा एका अस्पृश्य जोडप्याला बसवत असत आणि त्यांच्या पायाचं तीर्थ घेत असत. असा तो कार्यक्रम असेल. गांधी कितीही म्हणाले की मी सनातनी हिंदू आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात अस्पृश्यतेला विरोध करून, जाती संस्थेला विरोध करून आणि वर्ण व्यवस्थेला विरोध करून, म्हणजे आंतरजातीय पुरस्कार करून गांधी तोंडाने म्हणत होते की मी सनातनी हिंदू आहे, पण ते सनातनी हिंदू धर्माच्या मुळावरच घाव घालत होते. ही जी आतली गोष्ट आहे ही दलित तरुणांनी समजून घेतली तर गांधींच्या बद्दल त्यांना एक दृष्टी मिळेल आणि बाबासाहेबांना समजून घेण्याची सुद्धा एक दृष्टी प्राप्त होईल. तुम्ही हे पुस्तक मनुबेन आणि माया साहेबांना डेडिकेट अर्पण केलेलं, तर त्याचं काय काय आहे? या दोन्हीही अतिशय उपेक्षित स्त्री आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा माई साहेबांच्या प्रेमात पडले, त्यांचं नाव डॉक्टर सविता, त्यावेळेस त्यांनी लिहिलेली जी पत्र आहेत माई साहेबांना, त्याच्यामध्ये ते तिला राणी म्हणत असत आणि त्या जे पत्र लिहित असत तर ते राजा म्हणत असत बाबासाहेबांना. मी एक लेख लिहिला होता त्यांच्या मृत्यूनंतर, तो म्हणजे माई साहेबांच्या बद्दल तो जो मी लेख लिहिलेला होता, तो लेख उपेक्षित राणी असा तो लेख होता. उपेक्षित नाही, दुसरा काहीतरी शब्द आहे. तर असा मी एक लेख लिहिलेला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी दलितांच्या मध्ये अशी एक भावना होती की या ब्राह्मण असल्यामुळे यांनी बाबासाहेबांना विष घालून मारलं. पण मी आपल्याला सांगतो की बाबासाहेबांनी पुनर्विवाह केला नसता तर बाबासाहेब आंबेडकर हे 1900 म्हणजे सर्वसामान्यपणे 46-47 सालीच गेले असते. याचं कारण त्या काळातली तुम्ही त्यांची भाषणं जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की सतत ते मृत्यूच्या संबंधित बोलत असत. ते माझा मृत्यू कसा होईल, मी आता फार दिवस जगणार नाही, माझे आता फार दिवस राहिलेले आहेत, असं येतं. माई साहेब उत्कृष्ट डॉक्टर असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी जीवापाड जपलं, त्यांना औषधोपचार केले. डॉक्टर मावळणकरांनी त्याला साथ दिली आणि यांच्या प्रेमामुळे, यांच्या औषधामुळे आणि ज्या पद्धतीने माई साहेबांनी बाबासाहेबांना जपलेलं होतं त्या पद्धतीमुळे बाबासाहेब इतके दिवस जगले. ही गोष्ट दलितांना, आता दलित तरुणांना हे माहिती व्हायला लागलेलं आहे त्यांचं योगदान. म्हणून त्या उपेक्षित जी राणी होती तिला आपण न्याय द्यावा असा एक विचार. गांधींचं पण असंच झालं. गांधींनी ही जी मनू होती ही जयसुखलालची मुलगी आणि तिची आई वारल्यानंतर गांधींनी तिला लहानपणापासून वाढवलं होतं. पण गांधीजी ज्यावेळी दौऱ्यावर गेले त्यावेळी ती परत तिच्या वडिलांच्याकडे गेली. पण गांधीजी जेव्हा नोआखलीत गेले 1946 ला, त्यावेळी त्यांनी मनूला बोलून घेतलं आणि मनूला सरळ सरळ असं सांगितलं की मला तुझ्याशी काही आध्यात्मिक प्रयोग करायचे. तिच्या वडिलांना पण सांगितलं की मला मनूशी आध्यात्मिक प्रयोग करायचे, तेव्हा तुझी परवानगी असेल तर तू याला ठेव, नाही तर तू याला घेऊन जा. जयसुखलालने सांगितलं की काय हरकत नाही,
तुम्हाला जे काही प्रयोग करायचे असतील ते करा, याच्यावर काय ती तुमचीच आहे, तुम्हीच वाढवलेली. आणि गांधीजींना ज्यावेळी गांधीजी पूर्णपणे एकाकी पडले होते, त्यांचं कोणीच ऐकत नव्हतं. काँग्रेस ऐकत नव्हती, पटेल ऐकत नव्हते, प्रसाद ऐकत नव्हते, कधी कधी नेहरू पण ऐकत नव्हते, कोणीच ऐकत नव्हतं. गांधी पूर्णपणे एकाकी पडले होते. त्या काळामध्ये मनूनी त्यानं साथ दिली आणि गांधी त्या प्रयोगामध्ये यशस्वी झाले. आणि गांधी यशस्वी झाल्यानंतर ते पूर्णपणे ब्रह्मचारी झाले नव्हे, ते पूर्णपणे स्त्री बनले. कारण गांधींना स्वतः स्त्री व्हायचं होतं, त्याच्यासाठी ते ऑपरेशन पण करून घेणार होते. तेव्हा ते पूर्ण ब्रह्मचारी बनले, ते स्त्री बनले आणि ते तिची आई बनले मनूची. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गांधी ज्यावेळी थकत असत त्यावेळी एक बोटीमध्ये असा एक फोटो आहे की मनू बसलेली आहे आणि मनूच्या मांडीवरती गांधीने डोकं ठेवलेलं आहे आणि गांधी मनू त्यांना लहान मुलासारखं थोपटते. तेव्हा गांधी मनूची आई बनले आणि मनू पण गांधीची आई बनली. म्हणून या दोन उपेक्षित जो तो लेख मी लिहिलेला होता त्याचं नाव होतं शापित राणी. शापित राणी. तर या दोघीही शापित झालेल्या होत्या. त्यांच्याबद्दल फारसा कोणी विचार करत नव्हते, कोणी फारसं लिहिलेलं पण नाही. म्हणून हे पुस्तक मी या दोन स्त्रियांना अर्पण केलेलं आहे. शेवटचेच दोन प्रश्न आहेत. एक असा प्रश्न आहे की गांधी शेवटच्या काळामध्ये कम्युनिस्ट किंवा मार्क्सवादी झाले होते असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तर त्याच्याबद्दल थोडं विस्ताराने. नाही, कसं आहे की 1928 साली म्हणजे भारताला 20व्या शतकाने 3 महापुरुष दिले. एक महात्मा गांधी, दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे बाबासाहेब आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1928 साली जाहीर केलं की मी समाजवादी आणि मार्क्सवादाचा माझ्यावर प्रभाव आहे. हे त्याने सरळ ते रशियामधून 1928 साली आले तर ते झपाटूनच आले. अर्थात ते दोघेही अगोदर इंग्लंडमधून आले त्यावेळी गांधी आणि आपले आंबेडकर आणि नेहरू हे फेबियन सोशलिझमचा प्रभाव घेऊनच आलेले होते. पण ओपन झाले 28 साली पहिल्यांदा नेहरू. 1936 साली आंबेडकरांना छेडलं की तुमचं पॉलिटिकल कॅरेक्टर नाही, तुम्ही कोण आहे. तोपर्यंत 1936 सालापर्यंत आंबेडकर राजकीय दृष्ट्या कोण आहे हे सांगत नव्हते. 1936 साली आपटे नावाच्या एका माणसाने त्यांच्या फेडरेशनच्या संमेलनात अहमदाबादला त्यांची मुलाखत घेतली आणि त्याने विचारलं की तुम्ही कोण आहात. तर आंबेडकरांनी सांगितलं मी सोशलिस्ट आहे. मग ते म्हणाले काँग्रेसमध्ये सोशलिस्ट आहे, तुम्ही काँग्रेसमध्ये का नाही जात. आंबेडकर म्हणाले की काँग्रेसमधले जे सोशलिस्ट आहेत त्यांचा दम पूर्णपणे कुंठित झालेला आहे, गोठलेला आहे. तेव्हा त्यांना सफोकेशन झालेले आहे तिथे. मला स्वतंत्र हवा पाहिजे, मला स्वच्छ हवा पाहिजे, मला मुक्त वातावरण पाहिजे, म्हणून मी काँग्रेसच्या बाहेर आहे, हे त्यांनी सांगितलं 1936 साली. तेव्हा हे दोन समाजवादी झाले. गांधींनी आपली पत्ते ज्यावेळी खोलली ते साल होतं 1946च्या जुलै महिन्यात. आणि गांधींनी एक खूप मोठी मुलाखत त्यांचे जे चरित्रकार होते लुई फिशर यांना 5 गणेला दिली आणि त्याच्यात गांधींनी जाहीर केलं की मी कम्युनिस्ट आहे, पण माझा कम्युनिझम हा कम्युनिझम आणि सोशलिझम यांचा ब्लेंड आहे, यांचा समन्वय आहे. आणि पुढे त्याने सांगितलं की समाजवादातील समतेवर ईश्वर प्रसन्न होतो. तेव्हा मी समाजवादी आहे, मी जयप्रकाश नारायणाच्या विरोधी राजकारण करणार नाही हे स्पष्ट करून टाकलं 1946 साली. आणि गांधी असं म्हणत असत की एखाद्या विषयावर मी जे अगोदर बोललेलो असेल आणि त्याच्यानंतर जर काही बोललो असेल तर नंतरचं खरं मान, अगोदरचं खोटं मान. अगोदर गांधी तसं भरपूर काही बोलले होते, अर्थात ते खोटं. आता शेवटचं स्टेटमेंट त्यांचं असं होतं की ते समाजवादी. हे ज्यावेळी प्रस्थापित शक्तीने
समजलं. आणि समजलं का, तर जो माणूस भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो तो भारत समाजवादी पण करू शकतो आणि या देशातले भांडवलदार, जमीनदार आणि संस्थानिक अडचणीत येऊ शकतात, हे त्यांच्या त्यावेळी लक्षात आलं. आता प्रश्न असा आहे की गांधी 1946 साली असं का म्हणाले, अगोदर का नाही म्हणाले? कारण अगोदर गांधींना स्वातंत्र्य चळवळ चालवताना पैसा पाहिजे होता आणि हा पैसा सगळा भांडवलदार वर्ग देत होता. गांधींना प्रश्न विचारण्यात आला होता की सगळा भांडवलदारांचा पैसा घेऊन तुम्ही चळवळ चालवता. गांधींचं उत्तर होतं की दुर्दैवानं हे खरं आहे की मी भांडवलदारांचा पैसा घेतो. गांधींना जोपर्यंत पैशाची आवश्यकता होती तोपर्यंत ते भांडवलदार, जमीनदार आणि संस्थानिकाच्या विरोधी बोलत नव्हते. 1946 साली स्वातंत्र्य मिळणार या वर्गाची त्यांना गरज राहिलेली नव्हती. आता स्वातंत्र्योत्तर भारत समाजवादी व्हावा म्हणजे काय, तर गांधीच्या दृष्टीनं हे स्वातंत्र्य सर्वसामान्य माणसापर्यंत झिरपत जावं आणि सामान्य माणसाचे सगळे प्रश्न सुटावे. म्हणून गांधी हे समाजवादाचा पुरस्कार करत होते आणि गांधीच्या समोर एक पेच होता शेवटी की ज्या समाजशक्तीवर ते स्वार झालेले होते, भांडवलदार प्रस्थापित समाजशक्ती, त्याच समाजशक्तीवर स्वार व्हायचं की नेहरू आणि आंबेडकरांनी जी स्वतंत्र समाजशक्ती निर्माण केली होती, नेहरूने ही समाजवादी शक्ती निर्माण केली होती तरुणांची, आणि आंबेडकरांनी अस्पृश्यांची समाजवादी शक्ती संपूर्ण भारतभर तयार केली होती. ती विखुरलेली होती पण काही प्रांतामध्ये ती संघटित पण होती. तेव्हा गांधीच्या पुढे एक निर्वाणीचा प्रश्न होता आणि तो प्रश्न असा होता की प्रस्थापित शक्तीवरच स्वार राहायचं की तिच्यावरून खाली उतरून आंबेडकर आणि नेहरूंच्या नव्या प्रस्थापित विरोधी शक्तीवर स्वार व्हायचं. हा गांधींच्या पुढचा सगळ्यात मोठा पेच होता आणि गांधी ज्यावेळी प्रस्थापित शक्तीवरून उतरायला लागले त्यावेळी हा जो प्रस्थापित शक्तीचा वाघ होता, या वाघाने त्यांना गिळंकृत करून टाकलं आणि गांधीचं जे स्वप्न होतं समाजवादाचं आणि या प्रस्थापितांच्या विरोधी शक्तीवर स्वार होण्याचं जे स्वप्न होतं ते भंग पावलं. त्यामुळे म्हणून या ग्रंथाचं नाव आहे की गांधी, पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा. धन्यवाद.